केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शिर्डीत मुक्कामी। शहांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्री उपस्थित। शहांच्या हस्ते उद्या विविध विकास कामांचं उद्घाटन होणार। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत ओबीसी नेते आक्रमक। विधी आणि न्याय विभागाची परवानगी न घेता हैदराबाद गॅजेट संदर्भात जीआर कसा काढला, भुजबळांचा सवाल। हैदराबाद गॅजेटचा शासन निर्णय रद्द करा। मराठा समाजाला दिलेल्या कुणबी दाखल्यांची श्वेतपत्रिका काढा। ओबीसी बैठकीत विजय वडेट्टीवारांसह पंकजा मुंडेंची मागणी। ओबीसींच्या ताटातील आरक्षण कुणीही घेणार नाही। खाडाखोड केलेले कुणबी दाखले रद्द होतील। खोटे प्रमाणपत्र वाटप झालं असल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करू, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन। छगन भुजबळ जातीयवादाचा नरकासूर, मंत्रिमंडळातून काढून टाका। जरांगेंचा हल्लाबोल तर आरक्षण खाऊन यांचं रक्त बोगस झालंय। जरांगेंची पंकजा मुंडेंवरही टीका। सिंहगड रोड पोलिसांनी दिलेलं पत्र गौतमी पाटीलनं 4 दिवसांपूर्वी स्वीकारलं, मात्र अद्यापही संपर्क नाही। गौतमीला म्हणणं मांडण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये येण्याचा पत्रातून सूचना। गौतमी पाटीलला उचलायचं की नाही? गौतमी पाटीलच्या कारच्या अपघात प्रकरणात नंतर चंद्रकांत पाटलांचा डीसीपींना फोन, व्हिडिओ व्हायरल। पुणे पोलिसांची गौतमी पाटीलला नोटीस। चंद्रकांत दादांच्या ऑफिसमधील पाटील नावाच्या व्यक्तीचा फोन चेक करा। त्यानं किती वेळा निलेश घायवळला फोन केला हे समोर येईल, रवींद्र धनगेकरांचा आरोप। 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना खोकला सर्दीची औषधं देऊ नका। बाळ मृत्यूच्या घटनांची दखल घेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची सूचना। तमिळनाडू सरकारकडून कोल्ड्रीफ कफ सिरपच्या विक्रीवर बंदीचा आदेश। तमिळनाडूसह मध्य प्रदेश आणि केरळ सरकारकडून कोल्ड्रीफ आणि नेक्स्ट्रो डीएस सिरपवर बंदी। मुलांच्या मृत्यूनंतर विशेष तपास पथक राज्यस्तरीय चौकशी करणार। कोल्ड्रीफ सिरप जप्त करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारची राज्यभरात मोहीम। छिंदवाडामधील मृत्यू झालेल्या 11 मुलांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाखांची भरपाई देणार। उपचार घेत असलेल्या मुलांचा खर्चही सरकार करणार। एकीकडे युतीचं भाष्य, दुसरीकडे भाजपची स्वबळाची भाषा। भाजपनं कार्यकर्त्यांच्या भवितव्यासाठी युती करावी, अन्यथा कार्यकर्ते मरतील, मंत्री गुलाबराव पाटलांचं विधान। उद्धव ठाकरेंची शिवसेना अब्रू नुकसानीचा दावा करणार। माफी मागा, अन्यथा कोर्टाच्या कारवाईला सामोरं जा। बाळासाहेबांबाबत उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपांनंतर अनिल परबांचा इशारा। बाळासाहेबांची बॉडी 2 दिवस का ठेवली? मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित सीबीआय चौकशीची मागणी करणार। रामदास कदमांचा हल्लाबोल, आरोपांबाबत उद्धव ठाकरेंनी उत्तर देण्याचं आव्हान।